नमस्कार, मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत। पालकमंत्री पदाचा प्रश्न अद्याप सुटला नाही, तरीही आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वैर मिटलं का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे, कारण हे दोघे एकाच मंचावर पाहायला मिळाले। आमचा चौथा कार्यक्रम आहे। आम्ही ज्या वेळेला इथे मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय ज्या वेळेला आम्हाला आमंत्रित करतात त्यावेळेला आम्ही दोघंही असतो, ज्या वेळेला आमंत्रणाला विलंब होतो त्यावेळेला आम्ही दोघंही नसतो। पण साधारणपणे मला वाटतं हा तिसरा का चौथा कार्यक्रम असेल आणि पालकमंत्री पद आहे त्यावेळेला आमचे तिन्ही नेते त्या संदर्भात निर्णय घेतील। पण जिल्ह्याचा जिथं विषय येईल, जिल्ह्याला जिथं आमची दोघांची ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला आम्ही तितक्याच इच्छाशक्तीने आणि ताकदीने असणार आहे जिल्ह्यासाठी। सुजय विखेंची रोहित पवारांवर टीका, पाहुयात सुजय विखे काय म्हणाले। सर्वात आधी तर शिर्डीमध्ये तुमचे बॅनर्स पाडले, काही अज्ञातांनी गाड्यांची तोडफोड देखील केली आहे। संबंधित पोलीस स्टेशनला सर्व कार्यकर्ते जमा होत आहेत। वातावरण थोडंसं टेन्स आहे, कसं बघतो? नाही, काय टेन्शन नाहीये। आपण जी गुन्हेगारांच्या विरोधात मोहीम राबवलेली आहे, शिर्डीमध्ये एक सक्त भूमिका काही ठराविक गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांविरोधात शासनाने घेतली। प्रत्येक भाषणामध्ये जे मी बोलतो हे गुन्हेगार फक्त रात्रीत हल्ला करू शकतात, पण मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय मी थांबणार नाही। भयमुक्त शिर्डी आणि त्याच्यानंतर भयमुक्त अहिल्यानगर। मग लोकप्रतिनिधी जरी भय निर्माण करत असेल त्यालाही भयमुक्त करून टाकू, आणि कोणी गुंडगिरी करत असेल त्यालाही भयमुक्त आम्ही करणार त्या ठिकाणी। त्यामुळं या सगळ्या छोट्या गोष्टींमुळे मी लक्षही देत नाही आणि मानगडीत पडत नाही। संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसापासून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होतोय। काल देखील गणेश विसर्जनाच्या वेळी कुठेतरी राजकारण पाहायला मिळालं। आता मी अनेक वेळेस म्हणतो हा विषय संपला पाहिजे। संगमनेर मतदारसंघाच्या जनतेने विकासासाठीच परिवर्तन केलेलं आहे, पण ते विकास मागे ठेवून दररोज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे भांडणं होतात, वाद होतात, हे दुर्दैवी बाब आहे। मी हा विषय माननीय नामदार साहेबांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे। मला वाटतं की कुठेतरी सकारात्मक तोडगा निघून वादविवाद झाले नाही पाहिजेत, मान अपमानाचं नाट्य झालं नाही पाहिजे। जनतेला विकास पाहिजे आणि तो माझी जबाबदारी ती आहे आणि ते मी पूर्ण करणार। बाकी या छोट्या गोष्टींमध्ये मी खरंच लक्ष देतो। राधाकृष्ण विखे पाटील भाजपसाठी कुठेतरी संकट मोचक ठरले, तो मराठा आरक्षणाचा जी.आर. निघालाय, मात्र आता जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबरचा अल्टिमेटम दिलाय। 17 सप्टेंबरच्या आधी प्रमाणपत्र हातात आहे, कसं बघतो? तो विषय तुम्ही अध्यक्षांनाच विचारला पाहिजे, मी काही त्याच्यातला काही माझा संबंध येत नाही। अध्यक्ष आणि उपसमिती, माननीय मुख्यमंत्री महोदय हे सगळे या विषयावर प्रश्न हाताळतात, ते योग्य तो निर्णय घेतील आणि योग्य ते उत्तर माननीय जरांगे पाटलांना कळवतील। देवाभाऊंचे कुठेतरी मुख्यमंत्र्यांचे फोटो लागले, जाहिरातबाजी झाली, त्याच्यावरून रोहित पवार टीका करताना पाहायला मिळतात। दुसरी गोष्ट अशी की ज्या संबंधित कंपनीने ती जाहिरात दिली आहे आणि त्या कंपनीचा जो दंड आहे तो तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्थगिती दिला होता, असं समोर येतं, कसं बघता सर याचं? नाही, आता विषय असा आहे की त्यांनी काय आरोप केले मला माहिती नाही, मी ती माहिती घेतो आणि जे काय असेल उत्तर आम्ही देऊ। काय आम्ही कुठे पळून गेलेलो नाहीये, त्या जिल्ह्यातच आहेत आणि आम्ही जिल्ह्यातच आहोत। मी बोर्ड आता पाहिलाय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा, आता या संदर्भात पूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य राहील। आणि जो काही पवार साहेबांचा गैरसमज झाला असेल आमदार महोदयांचा, तर तो गैरसमज दूर करायला किती वेळ लागणार आहे? कुठेतरी वारंवार आरोप करणं राहू द्या, चालत राहते। आता त्यांना काहीतरी तर बोलावं लागेल, असं काय करता तुम्ही? त्यांना बोलू द्यायचे, बोलायचं ते, त्यांचा गैरसमज दूर करून टाकू, याच्या पलीकडे काय बोलणार आता? पार पडतीये, कसं पाहताय मराठा ओबीसी मधून कुठेतरी युतीमध्ये धुसफूस पाहायला मिळते? ठीक आहे, आता काय आहे की शेवटी तो जे.आर. जो निघालाय त्याच्या बाबतीत काही संभ्रम असेल, गैरसमज असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो विषय स्पष्ट केलेला आहे। आणि जेव्हा एवढे मोठे नेते त्यावर भाष्य करत असतील तेव्हा माझ्यासारखा छोटा माणूस त्याच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही। सगळेजण एक आहेत, कुठल्याही समाजाला अन्याय होऊ नये ही भूमिका राज्य शासनाची आणि राज्य शासन ती योग्य रीतीने पार पाडतील। धुसफूस कुठलीच नाही, समज गैरसमज असतात, पण माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत। हे सगळा विषय लवकरात लवकर आपल्याला थांबलेला पाहायला मिळेल। दादा, एक शेवटचा प्रश्न, नगर मनमाडवरून काल माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलन केलंय, तो रस्ता होत नाही याचं वारंवार किंवा ठेकेदारांकडून भ्रष्टाचार केला जातो असं? नगर मनमाड सोडून काही प्रश्न विचारा मला प्लीज। थँक्यू। एजेंडा काहीच नाही, तुम्हाला दिसेल। निकाल लागल्यावर बोलणं योग्य राहते। अगोदरच मी काय व्हायचो, अगोदर स्वभाव काय बदललाय, मी अगोदर सगळं बोलायचो, आता निकाल लागल्यानंतर तुम्ही माझी मुलाखत घ्या, तुम्हाला सगळं एकदम योग्य ठिकाणी योग्य माणूस योग्य खुर्चीवर सापडेल, एवढंच माझं म्हणणं आहे। थँक्यू। कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं असं म्हणत परांजपे यांनी महेंद्र दळवी यांच्यावर टीका केली। ऐकूयात काय म्हणाले परांजपे। असं आहे की खास करून रायगड जिल्ह्यामध्ये
महायुतीमधलं वातावरण चांगलं राहावं याचा सातत्याने प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असते. म्हणून अत्यंत संयमाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही घेत असतो. पण कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे सातत्याने प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील यांच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारे टीका करत असतात. जे स्वतः 3 वर्षापेक्षा ज्यांना जास्त शिक्षा लागलेली आहे, उच्च न्यायालयातनं जामिनावर आहेत, त्यांचे अनेक व्हिडिओ शासकीय कर्मचाऱ्यांना मारताना, शिवीगाळ करताना, अगदी म्हणजे मला बोलू नये की त्यांच्या सौभाग्यवतींनी देखील काही दिवसापूर्वीच काय प्रकार घडला हे सगळ्या मीडियानी बघितलेलं आहे. त्यामुळे स्वतःचं वर्तन, स्वतःची भाषा, स्वतःचं शब्द त्यांनी आधी शोभनीय करावेत आणि मग लोकांना तत्त्वज्ञान शिकवायला जावं. कुपाल तुमाने चिछोरे कॅटेगरीतले असे म्हणत सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर टीका केली. नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे पाहूया. शिंदे गटामध्ये आमची काळजी करणारे लोक फार 2-3च आहेत असं मला वाटत होतं. नरेश मस्के किंवा अनिल बोंडे किंवा अजून एखादं नाव हे फार आमच्याबद्दल सतत काळजी व्यक्त करणारे लोक आहेत. पण यात आता एक नवीन भर पडली आहे ती कृपाल तुमाने यांची. कृपाल तुमानेंच्या मते त्यांना असं वाटतं की कदाचित पालिका इलेक्शनपर्यंत पक्षातले सगळे लोक त्यांच्याकडे जातील. त्यांना वाटतंय काय सांगावं. पण जर त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी किमान 5 नावं तरी जाहीर केली पाहिजे. म्हणजे किमान 5 नावं जाहीर केली तर त्यांच्या बोलण्यात खरंच तथ्य आहे आणि ते गांभीर्याने एका लोकप्रतिनिधीने जसं बोलायला पाहिजे तसं ते बोलताहेत हे आपल्याला मान्य करता येईल. पण जर त्यांना 5ही नावं समजा जाहीर करता आली नाही तर मात्र नाक्यावर उभं राहून छपरी पोरं जी छिचोरजिगरी करतात ते छिचोर कॅटेगरीतलेच ते आहेत का असं समजायला पुरेसा वाव असेल. तुमानेची माझा असा प्रचंड विश्वास आहे की तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही किमान 5 नावं तरी नक्कीच जाहीर कराल. एक पुढारी असा दाखवा ज्यांनी शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत आणल्या असे म्हणत विजयकुमार गावित यांनी आवाहन केले. आणि आम्हाला काय वाटतंय की तुम्हाला दिलं तर आम्हाला आनंद आहे आणि म्हणून आम्ही देतो. तुम्ही सांगा बरं, इतके वर्ष आहे आमचे वडीलधारी मंडळी बसलेली आहे, तर एक असा पुढारी दाखवून द्या मला की तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत केली. एक पुढारी दाखवून द्या जिल्ह्यामधला. काय आहे तर त्यांना काही करायचं नसतं. काही योजना झाल्या तर त्याच्या तक्रारी करायच्या. आम्ही शेतकऱ्यांना विहिरी दिल्या तेव्हा तक्रारी केल्या, संजय निराधारच्या योजना दिल्या तेव्हा तक्रारी केल्या, भांडे द्यायला सुरुवात केली तिथे तक्रारी केल्या, गाय दिल्या त्याला तक्रारी करायची. काय हो करत तर नाहीच होता, पण थांबवायचं काम करायचं योजना. तर ही वृत्ती असते पुढाऱ्यांची. आम्ही अडथळा करत नाही. त्याने एखादं चांगलं काम करत असेल आम्हाला बी पत्र लिहिता येते, पण आम्ही अडवत नाही. जाऊ द्या, लोकांच्या हितासाठी आहे, लोकांना मदत होते. तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो आणि म्हणून हे जे काही राहिलेलं आहे, काही तुमच्या अडीअडचणी असतील म्हणून मी हे सुरू केलंय. अजित पवार आणि DYSP अंजना कृष्णा यांच्यामध्ये झालेल्या वादावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिलीच प्रतिक्रिया. पाहूया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल. म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील. आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो. नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी 20वा हप्ता या योजनेचा
त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे. आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात. त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत. बघा असं आहे की या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई करायची ती कायदेशीर कारवाई झालेली आहे. प्रकरणाची अजून पूर्ण माहिती आणि रिपोर्ट हा माझ्याकडे आलेला नाही. तो जिल्हाधिकाऱ्यांना मी मागितलेला आहे, तुम्ही मागणार आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अजितदादांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. खूप वेळा समोरच्या बाजूला काय चाललं आहे याची आपल्याला कल्पना नसते. अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं. मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाही आहे, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात. त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे. सध्या तरी एवढंच मला असं वाटतं पुरेसं आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवरती आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. विरोधकांकडून असं म्हटलं जातं की क्रॉस वोटिंग होईल आणि एनडीएतले सुद्धा काही खासदार आमच्या युपीएच्या उमेदवाराला मतदान त्यांनी निश्चित स्वप्न पाहत राहावं. मी एवढंच म्हणेन, आगे आगे देखिए होता है क्या. महाराष्ट्रात क्रॉस वोटिंग होईल. आगे आगे देखिए होता है क्या. GR मागे घेण्यासाठी भुजबळ यांनी मागणी केली असता आता विखे पाटील यांनी तो GR मागे घेण्याची आवश्यकता नाही असे म्हणत आपले मत व्यक्त केले. समितीमध्ये जो काही आपण आता हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणी संदर्भात आपण जो निर्णय केला किंवा मग सातारा गॅझेटियर असेल त्या बाबतीमध्ये आता कार्यवाही करण्यासंदर्भात जो निर्णय केला आहे त्या अनुषंगिक आज विभागीय आयुक्त जे आहेत पुणे आणि संभाजीनगर आणि अन्य राज्यातही, पण या दोन प्रामुख्यानं विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी यांच्या समेत चर्चा झाली. अनुषंगिक ज्या ज्या बाबी ज्या आवश्यक आहेत म्हणजे माहिती घेणं किंवा दाखले देण्याबाबतीमध्ये जे काही SOP तयार करायचे आहेत त्याला आता अंतिम स्वरूप आपण देणार आहोत. तर त्या संदर्भात विभागीय आयुक्तांच्याकडे काय कार्यवाही झाली, जिल्हाधिकारी स्तरावर काय कार्यवाही सुरू आहे त्याचा आज आम्ही आढावा घेतला. नंतर साधारण जे गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न होता तर आपण या महिनाअखेरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आता असे आज निर्णय झाला आहे की प्रत्येक सोमवारी माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आमच्या उपसमितीपुढे अहवाल येईल. एक टाईम बाउंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नंतर जी काही आंदोलक जे मृत्युमुखी पडले होते साधारण 96 लोकांच्या रकमा बाकी होती ती रक्कमसुद्धा मागच्या 2 दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. म्हणजे
ती सुद्धा रक्कम जमा करण्यात आली आहे. बाकी काही मग नोकरीचे विषय होते 53 लोकांचे, त्यांना इस्तिमा मंडळात सामावून घेतलेले आहे. काही लोक राहिलेत, काहींच्या मागणी होती आम्हाला वितरण कंपनीकडे घ्या, आमच्याकडे किंवा MIDCकडे घ्या. तोही प्रस्ताव मी आज त्यांना तपासून घ्यायला सांगितलेला आहे. म्हणजे माझ्याकडे नाही आणि आमच्या उपसमिती पुढे आज माहिती आज सादर झाली नाही, पण ती माहिती घेऊ आपण काय असे कोणते गुन्हे आहेत. आणि त्याचबरोबर जे RTO कडून जे दंड झाला होता गाड्यांवर, तर त्या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही घेणार आहोत की आंदोलन काय शेवटी याच्यामध्ये त्याच गाड्या होतात का, कोणत्या साधनं होती, त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली, त्याचा सुद्धा आम्ही आता माहिती घेऊन ते सुद्धा दंड माफ करण्याबाबतीमध्ये पुढच्या बैठकीत आपण निर्णय करू. भुजबळांनी प्रेस घेतली आणि त्यांनी त्या शासन निर्णयावरती जोपर्यंत हे लागू होणार नाही आम्ही दुधाच्या गाड्या किंवा भाजीपाला मुंबईमध्ये पोहोचू देणार. असं की जरांगे पाटलांना आपल्या माध्यमातून एवढीच मला विनंती आणि आवाहन करायचं आहे. आता एक उपसमिती स्थापन झाली, त्याच्यावर चर्चा झाली, आपल्या झालेल्या निर्णयामध्ये गॅजेटरचे GR निघालेत. आता अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये जी काही व्यवस्था जिल्हा पातळीवर विभागीय पातळीवर जी करावं लागते, तर त्याला जो काही कालावधी लागणार तो थोडा लागतोय, पण तरी आमचा प्रयत्न आहे की अधिक त्याला गती देऊन एक कालबद्ध पद्धतीने या सगळ्या याची अंमलबजावणी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. भुजबळ असे म्हणतात की जो GR सरकारने काढलेला आहे नाही, मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता. अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने 3-4 बैठका घेऊन याचा विनिमय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे. म्हणून मागे मी काही दिवसापूर्वी मी माननीय भुजबळसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे, चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे. बऱ्याच वेळा IQ माहितीवरही काही मतं तयार होतात, परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो. भुजबळांनी असं म्हटलं आहे का तो शासन निर्णय मागे घ्या किंवा त्यातला काही बदल जो आहे तो बदल करून सुधारणा करा. नाही, आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे. पण तसं चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे मी मागे म्हटलं की वी आर ओपन टू ऑल सजेशन्स. असं काही फार आम्ही वॉटरटाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही, उजवीकडे जाणार नाही. शेवटी राज्याची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे. त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालून कुठेही सामाजिक ते निर्माण होणार नाही म्हणून आता OBCच्या प्रश्नासाठी उपसमिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गठीत केलेली आहे. ती त्याच्या संदर्भात चर्चा करील. मग ते अध्यक्ष, मी या समितीचा अध्यक्ष जो आहे, आम्ही दोन्ही अध्यक्ष बसूनही मग पुढं मुद्दे जे डिस्कंटिन्यूचे वाटतात की त्याच्यामध्ये काही समन्वय करण्याची आवश्यकता वाटते तर आपण करू ना. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलं आहे OBC साहेबांच्या अध्यक्षतेखाली. स्वतः माननीय भुजबळ साहेब त्याच्या समिती सदस्य आहेत, ते चर्चा करावी आमच्या समितीवर. मग दोन्ही समिती अध्यक्ष चर्चा करतील, पाहिजे दोन्ही समिती एकत्र बसून चर्चा करील. म्हणून मी म्हटलं की हा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विचारांती केलेला आहे. आणि कुठेही पहिल्यापासून ही शासनाची भूमिका आहे की OBCच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, हे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. ती समितीची भूमिका आहे. त्यांनी या GRला तरी लिगली चॅलेंज करणार असल्याचं स्पष्ट केलंय. हा जो लिगल क्रायसिस इन फ्युचर दिसतोय त्यावर काही तुम्ही रणनीती बनवली आहे? जर कोर्टात हा विषय गेला तर त्यावर काय असेल? सरकारची भूमिका त्यावेळी मांडून आपण काय मांडायचं. हैदराबाद गॅजेटवरून नोंदणी केलेत काही भविष्यात काही त्या संदर्भात ज्या काही कायदेशीर बाबी समोर येत आहेत. मला वाटतं एकदा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, ती पुढे जाऊ देऊ आपण. मला वाटतं तसे निर्णय जशी आवश्यकता त्यांनी शासन निर्णय केले. एक वेगळा प्रश्न आहे कंत्राटदारांचा. सेलू तालुका पालम जिल्हा परभणी येथील नदीकाठच्या आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. काही प्रमाणात पंचनामे झालेत, त्यासोबत नदीकाठच्या काही घरामध्ये पाणी गेलंय. यांना देखील मदत मिळावी अशी देखील मागणी होत आहे. मागे ह्याच्या आधी 2-3 वर्षाखाली असाच पूर झाला साहेब. माझे बियाणचे सगळे साहित्य वाहून गेले. मी अर्ज केला पण मला काही भेटलं नाही. आताही पाणी आलं. आणि दुसरा प्रश्न काय पाठीमागे जे रस्ता आहे ते पूर्ण बंद केलेला आहे.
आणि शेलू गावामध्ये जे काही रस्त्याच्या कडेला जी काही आमची घरं आहेत, काही महत्त्वाची गरज आहे, आमचे वसंत शेषराव भावे रिपाईचे कार्यकर्ते आहेत, परंतु दोन्ही पाय आहेत आणि त्यांची या ठिकाणी बाज आहे. आपण पाहिलं की ढगफुटी झाली, प्रचंड पाणी आलं आणि पाणी आल्यानंतर यांची बाज इथंच होती. मला सांगा, चांगले माणसाला ज्यांना पाय आहेत त्यांना पलीकडून रस्ता देखील नाही म्हणे, कुठून तरी पळून जाता येईल, परंतु ज्या माणसांना पाय नाही, ज्या माणसाला चलता येत नाही, पळता येत नाही, त्या माणसाची अवस्था कशी झाली आपण पाहणार आहोत. वसंतराव, काय झाली ती कशी परिस्थिती आपली पाणी आल्यानंतर आपल्याला दिल्या? पाणी आम्ही झोपत होतो सर, आम्हाला काही माहित नाही, अचानक कुठलं तर इथं डोसकी इतकं पाणी होतं. बापरे. मग चिरकलो इकडे तिकडे चिरकलो, मग माणसाने उचलून नेलं, काढलं, तवर डोसकी इतकं पाणी आलं. बरं, आपलं काही वाहून काय गेलं का? काही गेलं ना सर. काय काय गेलं? कपडे गेले, भांडे गेले, बापरे, खाच्या वस्तू गेल्या. बरोबर. आणि सर, तुम्ही आता हे पाण्यामुळे सगळीकडे झाले, काहीतरी तुम्हाला मदत मिळेल शासनाची?